दुसरा राजे अध्याय 5 अरामाच्या राजाचा सेनापती नामान हा आपल्या धन्याच्या पदरी एक थोर व प्रतिष्ठित मनुष्य होता, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराने अरामास जय दिला होता. तो पराक्रमी वीर होता, पण कोडी होता. अरामी लोकांनी टोळ्या करून छापा घातला आणि इस्रायल देशातून एक लहान मुलगी कैद करून नेली. ती नामानाच्या स्त्रीच्या सेवेस राहिली. ती आपल्या धनिनीस म्हणाली, शोमरोनातल्या संदेष्ट्यांची माझ्या धन्यांची गाठ पडती तर किती बरे होते. त्याने त्याचे कोड बरे केले असते. कोणी एकाने जाऊन आपल्या धन्यास सांगितले की ती इस्रायल मुलगी असे म्हणत आहे. अरामाच्या राजाने म्हटले, जा तर मग, मी इस्रायलाच्या राजास पत्र देतो. मग तो पुरुष 10 किक्कार चांदी, सोन्याची 6000 नाणी व 10 पोशाख घेऊन निघाला. त्याने इस्रायलाच्या राजास पत्र आणले. त्यात असा मजकूर होता की ह्या पत्राच्या द्वारे आपणाला कळविण्यात येत आहे की नामान नावाच्या माझ्या सेवकाला मी आपणाकडे पाठविले आहे. आपण त्याचे कोड बरे करावे. हे पत्र वाचून इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडिली. तो म्हणाला, या मनुष्याने कोड बरे करण्यासाठी मजकडे हा माणूस पाठविला आहे. मरण व जीवन देणारा मी देव आहे काय? पहा, विचार करा. हा मजशी भांडण करण्याचे काहीतरी निमित्त पाहत आहे. इस्रायलाच्या राजाने आपली वस्त्रे फाडिली हे देवाचा माणूस अलिशा याने ऐकले. तेव्हा त्याने राजास सांगून पाठविले, तू आपली वस्त्रे का फाडिली? त्याने मजकडे यावे, म्हणजे इस्रायलात संदेष्ट आहे हे त्याला कळेल. तेव्हा नामान घोड्या रथांनिशी अलिशाच्या दारी जाऊन उभा राहिला. अलिशाने एका जासुदाच्या हाती त्यास सांगून पाठविले की जाऊन यार्देनेत 7 वेळा स्नान कर, म्हणजे तुझे शरीर पूर्वीसारखे होऊन तू शुद्ध होशील. हे ऐकून नामान रागावून चालता झाला. तो म्हणाला, पहा, मला वाटले होते तो स्वतः मजकडे बाहेर येईल आणि उभा राहून आपला देव परमेश्वर याचे नाम घेईल आणि रोगाच्या ठिकाणी हात फिरवून माझे कोड बरे करील. दिमिश्कातल्या नद्या अबाना व पर्पर ह्या इस्रायलाच्या सर्व जलाशयांपेक्षा उत्तम नाहीत काय? त्यात स्नान करून मला शुद्ध होता यावयाचे नाही काय? असे म्हणून तो क्रोधाविष्ट होऊन निघून गेला. मग त्याचे सेवक त्याच्याकडे येऊन म्हणाले, बाबा, संदेष्ट्याने आपल्याला काही अवघड काम सांगितले असते तर आपण केले नसते काय? तर स्नान करून शुद्ध व्हा, एवढेच त्याने आपल्याला सांगितले, ते आपण का करू नये? मग त्याने देवाच्या माणसाच्या सांगण्याप्रमाणे यार्देनेत जाऊन 7 वेळा बुचकळ्या मारिल्या. तेव्हा त्याचे शरीर लहान मुलाच्या शरीरासारखे होऊन तो शुद्ध झाला. नंतर तो बरोबरची सर्व मंडळी घेऊन देवाच्या माणसाकडे परत गेला व त्याच्यासमोर उभा राहून म्हणाला, अखिल पृथ्वीत इस्रायलाबाहेर देव नाही हे मला आता कळून आले आहे. तर आता आपल्या सेवकाचा नजराणा स्वीकारावा. तो म्हणाला, ज्या परमेश्वराच्या हुजुरास मी असतो त्याच्या जीविताची शपथ, मी काही एक घेणार नाही. त्याने त्यास पुष्कळ आग्रह केला तरी तो काही घेईना. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचरांच्या ओझ्याची माती द्या, कारण यापुढे आपला सेवक परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होमबली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. परमेश्वराने आपल्या दासाला एका गोष्टीची मात्र क्षमा करावी, म्हणजे माझा धनी रिम्मोन दैवताच्या मंदिरात पूजा करावयास जातो तेव्हा मी त्याच्याजवळ असतो आणि रिम्मोन दैवताच्या मंदिरात गेल्यावर त्यास मी नमन करीत असतो. ह्याप्रमाणे रिम्मोनाच्या मंदिरात जाऊन मी त्यास नमन करीन, तेव्हा परमेश्वराने आपल्या दासाला क्षमा करावी. तो त्यास म्हणाला, आता सुखाने मार्गस्थ हो. तो तेथून निघून थोडी वाट चालून गेला. इकडे देवाचा माणूस अलिशा याचा चाकर गेहजी याने विचार केला की अरामी नामानाने आणलेला नजराणा माझ्या धन्याने न घेऊन त्याचवर दया केली. परमेश्वराच्या जीविताची शपथ, मी त्याच्या मागून धावत जाऊन त्याच्यापासून काहीतरी घेतोच. मग गेहजी नामानाच्या मागून गेला
आपल्या मागून कोणी धावत येत आहे हे नामानाने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या रथावरून उतरून त्यास सामोरे जाऊन विचारिले, सर्व काही ठीक आहे ना? गेहजी म्हणाला, सर्व काही ठीक आहे. माझ्या धन्याने आपल्याला असे सांगावयास पाठविले आहे की, पहा, एफ्राईमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्ट्यांचे 2 शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत. त्यांच्यासाठी 1 किक्कार चांदी व 2 पोशाख द्या. नामान म्हणाला, कृपा करून 2 किक्कार घे. त्याने आग्रह करून 2 किक्कार चांदीच्या 2 थैल्या बांधून 2 पोशाखांसह आपल्या 2 सेवकांच्या खांद्यावर ठेविल्या. हे सर्व घेऊन ते त्याच्या पुढे चालले. तो टेकडी नजीक येऊन पोहोचला, तेव्हा त्याने त्या वस्तू त्यांच्या हातून घेऊन आपल्या घरी ठेवून दिल्या आणि त्या मनुष्यास जा म्हणून सांगितले. मग ते निघून गेले. त्याप्रमाणे तो आत जाऊन आपल्या धन्यापुढे उभा राहिला. अलीशा त्यास म्हणाला, गेहजी, तू कोठून आलास? त्याने म्हटले, आपला दास कोठेही गेला नव्हता. तो त्यास म्हणाला, तो पुरुष तुला भेटावयासाठी आपल्या रथावरून उतरून मागे फिरला, तेव्हा माझे लक्ष तिकडे गेले नव्हते काय? चांदी, वस्त्रे, जैतुनांचे बाग, द्राक्षाचे मळे, शेरडे मेंढरे, गुरेढोरे, दासदासी घेण्याचा हा समय आहे काय? तर नामानाचे कोड तुला व तुझ्या संतानाला निरंतर लागून राहील. तेव्हा तो बर्फासारखा पांढरा कोडी होऊन त्याच्या पुढून चालता झाला.